नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, पण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 मार्च नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,500 रुपये. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव हा 100% 5,500 होणार आहे. पण 1 मार्च नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव हा 100% 5,500 होणारच आहे. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय सध्याची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव हा 100% 5,500 होणार आहे. पण 1 मार्च नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 1 मार्च नंतर 5,500 होणार आहे. आणि जर 1 मार्च नंतर देशात सोयाबीनचा भाव हा 5,500 झाला तर मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं? 5,500च्या या दरावर सोयाबीन विकायचं का आणखीन तेजी येण्याची वाट बघायची? चला याही प्रश्नाचं आज अचूक उत्तर आपल्या सर्वांना देऊन टाकतो. तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव किती आहे? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या 4,700 पासून 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आणि आपल्या सर्वांना हे सांगतो मी की मागच्या 15 दिवसापासून सोयाबीनच्या भावावरती दबाव आहे. याच्या अगोदर जर 15 दिवसापूर्वी बघितलं सोयाबीनचा भाव किती होता तर 15 दिवसांच्या पूर्वी सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटल होता. मग मागच्या 15 दिवसात असं काय घडलं की सोयाबीनचा भाव हा एवढा घसरला? तर बघा मित्रांनो, अमेरिका आणि भारत यांच्यात ट्रेड डील झाली. त्याच्यानंतर अशा वावड्या उठल्या की अमेरिकेतून भारत मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेणार, सोया तेल घेणार, DDGS घेणार. पण जेव्हा क्लेरिफिकेशन आलं तेव्हा सांगण्यात आलं की सोयाबीन काही घेणार नाही पण DDGS घेणार आहे आणि सोया तेल घेणार आहे. पण बघा ना, सोया तेल तर अगोदरच आपण ब्राझील अर्जेंटिनाकडून घेत होतो, मग त्यात अमेरिकेकडून घेतलं तर काय वावग आहे का? कारण आपल्याला सोयाबीन तेल आयात केल्याशिवाय पर्याय नाही. पण DDGSचा मुद्दा हा आता अडचणीचा होता कारण DDGS मोठ्या प्रमाणात आलं तर सोयाबीनचे भाव हे घसरणार होते. पण अमेरिकेचं DDGS भारताच्या DDGSपेक्षा $100 प्रति टनानं महाग आहे. एकतर हे महाग आहे आणि याच्यामुळं हे किती प्रमाणात आपण विकत घेऊ याबद्दल साशंकता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की हे जरी आलं तरी हे 2-3 महिन्यानंतर येणार आहे, म्हणजे याचा तात्कालिक परिणाम होणार नाही. पण अफवांचा बाजार व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वाढवला. व्यापाऱ्यांनी जाहीर केलं की नाही अमेरिकेतून DDGS येणार, सोया तेल येणार, भाव घसरणार. आणि या भीतीपोटी की भविष्यात सोयाबीनचा भाव आणखीन घसरू शकतो का, यामुळं काय केलं, आपल्यासारख्या भाबड्या कास्तकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन मार्केटमध्ये आणलं आणि त्याच्यामुळे पॅनिक सेलिंग वाढली आणि याच्यामुळे सोयाबीनचा भाव सध्या घसरलाय. पण लक्षात घ्या, जसा सोयाबीनचा भाव घसरलाय तसाच सोयाबीनचा भाव वाढला. याचं कारण सांगतो की बघा, जरी असत्य हे फार गतीनं पसरत असलं तरी देखील सत्य मात्र पसरते. दुधाचं दूध पाण्याचं पाणी होते, ते झाले. आणि याच्यामुळं आता सोयाबीनची विक्री कमी झाली, ही विक्री कमी होत जाणार. आणि 1 मार्च नंतर पुन्हा एकदा सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला अलगद 5,500 पर्यंत घेऊन जाणार. यामुळेच मित्रांनो 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,500 होणार आहे. कारण यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटलेलं आहे, त्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप हा निर्माण होणं अटळ आहे.
मग अशा परिस्थितीमध्ये 1 मार्च नंतर जर सोयाबीनचा भाव 5,500 झाला तर तिथं सोयाबीन विकायचं का थांबायचं? तर तुम्हाला माझा एवढा सल्ला आहे की 5,500च्या आसपास सोयाबीनचा भाव 1 मार्च नंतर गेला तर तिथं आपण सर्वांनी काय करायचं मित्रांनो की सोयाबीनची विक्री सुरू करायची, एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने तेजीत विकायची, ज्यामुळे होईल आपला फायदा. पण सध्या मात्र सोयाबीनची विक्री करू नका, कारण सध्या भाव घसरलेत. भाव पुढच्या 2-3 आठवड्यात पक्के वाढणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धती राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.